बरेचदा क्लिनिकला हेअरफॉलच्या ट्रीटमेंटसाठी पेशंट्स येतात, तेव्हा आम्ही त्यांना चेक करतो, तेव्हा बराच वेळा हेअर लॉस हा खूप जास्त प्रमाणात झालेला असतो आणि त्यावेळी अशा वेळी खूप काही आमच्या हातात नसतं की ज्यावेळी आपल्याला औषधाने खूप काही उपचार होत नसतात, त्यावेळी मग त्यांना ट्रान्सप्लांट किंवा अशा गोष्टी करायला लागतात. त्यांना तेही करायचं नसतं. तर त्यावेळी पेशंटला आम्ही विचारतो, तुम्ही हेअरफॉल कधीपासून होतो? तेव्हा ते सांगतात 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. त्यावेळी आम्ही त्यांना विचारतो की ट्रीटमेंटला का नाही आलात, लवकर का नाही ट्रीटमेंट सुरू केली? त्यावेळी ते सांगतात की आम्हाला वाटलं थोडाच हेअरफॉल होतोय, थोडंफार केस गळणं तर नॉर्मल असतं, त्यासाठी काय ट्रीटमेंट घ्यायची? किंवा मग बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे तेल, शॅम्पू वापरत बसतात आणि 1-2 वर्ष त्यात घालवतात आणि खूप मोठ्या प्रमाणात हेअर लॉस होतो आणि मग ते ट्रीटमेंटला येतात ज्यावेळी ऑलरेडी उशीर झालेला असतो. तर आज आता आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. हेअरफॉलची ट्रीटमेंट चालू करायची योग्य वेळ कोणती? नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ, कन्सल्टिंग होमिओपॅथ, विमाननगर, पुणे. आता आपण 7 महत्त्वाची लक्षणे जाणून घेऊयात. यापैकी कोणतंही हेअरफॉलचं लक्षण जर तुम्हाला दिसलं तर तुम्ही लवकरच ट्रीटमेंट चालू केली पाहिजे. यात सगळ्यात पहिलं लक्षण, जर तुम्हाला सिव्हिअर हेअरफॉल होत असेल, म्हणजे जर तुमच्या कंगव्यात केस येत असतील, जर तुमच्या उशीवरती केस दिसत असतील, जर तुम्ही आंघोळ करताय तर बाथरूममध्ये खूप मोठ्या प्रमाणात जाळीमध्ये केस तुम्हाला दिसत असतील, जर तुमचा हेअरफॉल 100 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही लवकरच हेअर ट्रीटमेंट चालू केली पाहिजे. जनरली बुक्समध्ये असं म्हटलं जातं की 50 ते 100 हेअरफॉल हा नॉर्मल आहे, परंतु जर तुमचे 100 केस गळाले, 100 तेवढे नवीन येत असतील तर तो नॉर्मल हेअरफॉल आहे. पण जर तुमचे 20-30 केस जरी गळत असतील आणि ते परत येत नसतील तर तो ॲबनॉर्मल हेअरफॉल आहे. यानंतर दुसरं महत्त्वाचं लक्षण आहे, केस हे पातळ होत चालले. पुरुषांमध्ये हेअरलाईन मागे होत चालली, तर स्त्रियांमध्ये जे पार्टिशन असतो, भांग असतो, तो वाईड होत चालले आणि पुरुषांमध्ये साधारण टाळूचा जो भाग असतो, आपला क्राऊन एरिया जो असतो, तिथली त्वचा दिसायला लागते की तिथे केस जास्त विरळ दिसायला लागतात. तर अशी यापैकी कोणतीही लक्षणं पुरुष किंवा स्त्रियांमध्ये दिसत असतील, केस जास्त पातळ होणे, विरळ होणे, गॅपिंग वाढणे आणि आपली हेअरलाईन मागे जाणे किंवा पार्टिशन वाईड दिसणे, तर अशा प्रकारची कोणतीही जर लक्षणे आपल्याला दिसली तर आपण लगेच हेअर ट्रीटमेंट चालू केली पाहिजे. यानंतर तिसरं महत्त्वाचं लक्षण आहे, गोल गोल पॅचेस मध्ये केस जाणं. साधारण एखाद्या कॉईनच्या आकाराचा किंवा त्यापेक्षा मोठा किंवा त्यापेक्षा छोटाही असतो कधी. असे ज्या पॅचेस मध्ये टक्कल पडायला लागतं किंवा केस जातात तेव्हा त्याला आपण ॲलोपेशिया एरिएटा असं म्हणतो. तर असं तुम्हाला लक्षण दिसलं तर तुम्ही त्यासाठी त्वरित डॉक्टरशी संपर्क केला पाहिजे आणि त्याची ट्रीटमेंट चालू केली पाहिजे. यानंतर चौथं महत्त्वाचं लक्षण आहे की डोक्यावरती कोंडा होणे, खाज येणे, स्काल्पची जी त्वचा आहे ती लालसर होणे. तर असं कोणतंही लक्षण असेल, सिव्हिअर डॅन्ड्रफ आणि त्या डॅन्ड्रफ सोबत बराच वेळा हेअरफॉलही जास्त होतं, तर असं लक्षण असेल तर आपण त्वरित ट्रीटमेंट चालू केली पाहिजे. त्यानंतर 5वं महत्त्वाचं लक्षण आहे की केसांची लांबी न वाढणे, केसांची ग्रोथ व्यवस्थित होत नाही, केस मधूनच तुटतात. तर यापैकी काही लक्षण जर आपल्याला असेल तर आपण लगेच ट्रीटमेंट चालू केली पाहिजे. यानंतर 6वं एक महत्त्वाचं लक्षण आहे, बराच वेळा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, ते म्हणजे केस अकाली पांढरे होणे, म्हणजे प्रीमॅच्युअर ग्रेइंग. जेव्हा अगदी लहान वयातच किंवा 10-15 वर्षापासून जेव्हा केस पांढरे व्हायला लागतात, ते सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण असतं, ज्यावेळी आपण केसांची ट्रीटमेंट चालू केली पाहिजे. त्यानंतर 7वं आणि शेवटचं महत्त्वाचं लक्षण, जेव्हा हेअरफॉल सोबत जर तुम्हाला विकनेस असेल, थकवा असेल, अचानक वजन वाढले, कमी झाले किंवा महिलांमध्ये पाळीमध्ये काही चेंजेस आढळले गेले, हार्मोनल इम्बॅलन्स वाटतो, तर अशा वेळी तुम्ही लगेचच ट्रीटमेंट चालू केली पाहिजे. आता आपण हेअरफॉलची केव्हा ट्रीटमेंट चालू केली पाहिजे हे समजून घेतलं, परंतु याची कॉमन कारणं काय आहेत ती आता आपण थोडक्यात समजून घेऊया. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की व्हिटॅमिनची डेफिशियन्सी. व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, कॅल्शियम, हिमोग्लोबिन यापैकी कशाचीही जर डेफिशियन्सी असेल तर वरीलपैकी कोणतीही लक्षणं आपल्याला आढळू शकतात. त्यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे ऑटोइम्युन डिसीज. जसं आपण ॲलोपेशिया एरिएटा म्हणजे डोक्यावरती चाई लागणे किंवा पॅचेस पडणे याबद्दल जाणून घेतले, या लक्षणाबद्दल त्याचं महत्त्वाचं कारण आहे की ऑटोइम्युन डिसीज. बऱ्याच वेळा ऑटोइम्युन डिसीज हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसं सोरियासिस असेल, आर्थरायटिस असेल, त्यासोबतच ॲलोपेशिया सुद्धा एक असतं. तर हे सुद्धा लक्षण आपण समजून घेऊन त्याच्या कारणावर उपचार केला पाहिजे. यासोबतच आपला ॲलोपेशिया एरिएटाचा वेगळा व्हिडिओ आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तर तोही तुम्ही नक्कीच पहा. यासोबतच अपुरी झोप, ताणतणाव, आपला अयोग्य आहार, वेगवेगळ्या प्रकारचं जंक फूड जास्त असणं ही सुद्धा महत्त्वाची कारणं आहेत की ज्यामुळे आपला हेअरफॉल अचानक वाढतो. सगळ्यात महत्त्वाचं कारण की केसांची योग्य प्रकारे निगा राखली जाते. खूप वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स वापरले जातात, अयोग्य प्रोडक्ट्स वापरले जातात जे आपल्याला सूट होत नाही, त्यामुळे हेअरफॉल अचानक वाढतो. आता आपण बघितलं की कोणती महत्त्वाची लक्षणं आहे की ज्यावेळी ट्रीटमेंट चालू केली पाहिजे, त्याची कारणं कोणती हेही समजावून घेतलं. तर या सगळ्यावरती होमिओपॅथी कसं काम करते ते आता आपण समजून घेऊया. होमिओपॅथी ही मूळ कारणावर उपचार केले जाते, रूट कॉजवर ट्रीटमेंट केली जाते, जी आपण सगळी कारणं समजून घेतली की हार्मोनल इम्बॅलन्स, डाएट वगैरे सगळी. तर यामध्ये आपल्या एक तर लक्षात आलं असेल की केस गळणे हे फक्त वरून दिसणारं एक लक्षण असलं तरी पण त्याचं बॉडीचा आतला कुठेतरी बिघाड झालेला असतो, बॉडीचा इंटरनल बॅलन्स जो आहे
तो कुठेतरी गेलेला असतो. तो ठीक करण्यासाठी आपल्याला होमिओपॅथिक उपचारांचा नक्कीच खूप जास्त उपयोग होतो. तर यावरून आता आपल्याला कळलं असेल की केस हा फक्त कॉस्मेटिकचा पार्ट नाही, फक्त सौंदर्याचा पार्ट नाही, तर आपल्या बॉडीचा आरसा आहे. जेव्हा शरीरात आतलं काहीतरी बिघडतं, इंटरनल काहीतरी प्रॉब्लेम होतो, तेव्हा तो लगेच बाहेर केसांवरती जाणवतो. त्यामुळे जर तुम्हाला वरील 7 लक्षणांपैकी कोणतंही लक्षण जाणवलं तर तुम्ही वेगवेगळे तेल आणि शॅम्पू ट्राय करण्यात वेळ घालवू नका. नक्कीच होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू करा. तर तुम्हालाही असं काही प्रॉब्लेम असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप करून ट्रीटमेंट आपली चालू करू शकता, अपॉइंटमेंट बुक करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांचे कोणाचे केस गळत असेल त्यांना शेअर करून त्यांचे केस वाचवण्यासाठी याचा उपयोग होईल. थँक्यू.